अश्वत्थामा हे महान भारतीय महाकाव्य महाभारतातील सर्वात महत्त्वाचे पात्र होते. महाभारताबद्दल बोललं तर महान योद्धा अश्वत्थामाभोवती फिरणाऱ्या कथा आणि रहस्ये कोणीही चुकवू नाही शकत. गुरु द्रोणाचार्य यांचे पुत्र ते 7 चिरंजीवांपैकी एक होते. ज्या वरदानाचा त्यांना एवढा अभिमान होता, तोच त्याच्यासाठी कुरुक्षेत्राच्या युद्धादरम्यान भगवान कृष्णाने त्याला शाप दिला. तेव्हा लवकरच त्याच्यासाठी हानी झाली की त्याला दुःख आणि दुःखाने भरलेले जीवन जगावे लागेल आणि शेवटपर्यंत मृत्यूची प्रार्थना करावी लागेल. पण प्रथम त्याला शाप देण्याचे कारण काय होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो आजही जिवंत आहे असे म्हणायचे का? नमस्कार, तुमचे स्वागत आहे आपले दैवत या चॅनलवर. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अश्वत्थामाची जीवन कहाणी सांगणार आहोत. अश्वत्थामा हे महाभारतातील सर्वात गुंतागुंतीचे पात्र आहे. महाभारताच्या युद्धानंतरच्या इतिहासात मोठी भूमिका असूनही त्यांची कथा मोठ्या प्रमाणावर अनपेक्षित आहे. अश्वत्थामाच्या पात्राची जटिलता मुख्यत्वे कुरुक्षेत्रातील त्याच्या अंतिम सोडाच्या कृतीमुळे उद्भवली, जी क्षत्रिय योद्धाच्या नियमांच्या विरुद्ध होती आणि पांडवांच्या संपूर्ण भावी पिढीचा जवळजवळ मृत्यू झाला. अश्वत्थामा, ज्याला द्रोणी म्हणूनही ओळखले जाते, हा ब्राह्मण ऋषी भारद्वाजाचा नातू व कृपाचार्यांची बहीण कृपी आणि गुरु द्रोणाचार्य यांचा मुलगा होता. गुरु द्रोणाचार्य यांनी अनेक वर्ष तप करून महादेवाला प्रसन्न करून घेतले व त्यांच्या अवतारामध्ये एक पुत्र मागितला. महादेवाने त्यांना वरदान दिले व रुद्राचा 11वा अंशापासून अश्वत्थामाचा जन्म झाला. जन्मताच तो त्याच्या माथ्यावर एक मणी घेऊन जन्मला, ज्याने त्याला भूक, थकवा, तहान आणि इतर मानवी मर्यादांचा प्रतिकार करण्याची शक्ती दिली. वर पाहता अश्वत्थामा धावत्या घोड्यासारखा ओरडला, म्हणून अश्वत्थामा असे नाव पडले, ज्याचा अर्थ घोड्याचा आवाज असा आहे. आणि सर्वात शेवटी त्याला चिरंजीवी म्हणजेच अमर होण्याचे वरदान मिळाले. भारतीय शास्त्रात उल्लेख केलेल्या 7 चिरंजीवांपैकी ते एक आहे, ज्यात ऋषी व्यास, हनुमान, परशुराम, विभीषण, राजा महाबली आणि कृपाचार्य ऋषी यांचा उल्लेख आहे. तो जन्माने ब्राह्मण होता, पण कर्माने क्षत्रिय होता. भगवान शिवाशिवाय इतर कोणीही त्यांना आशीर्वादित केले नाही. शिवाय भारद्वाज ऋषींचा उत्तराधिकारी होण्याचा मान त्यांना मिळाला होता. द्रोणाचार्य हस्तिनापुरामध्ये शिक्षक होण्यापूर्वी ते एक गरीब ब्राह्मण होते, जे आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडपडत होते. बाल अश्वत्थामाच्या आयुष्यातील अशाच एका गरिबीच्या दिवसात जेव्हा तो आपल्या मित्रांसोबत खेळायला गेला, तेव्हा त्याचे मित्र गायीच्या दुधाच्या स्वादिष्ट चवीबद्दल बोलत होते. पण गरीब अश्वत्थाम्याने आयुष्यात कधीच ती चव घेतली नव्हती. एक गरीब ब्राह्मण जो नागरिकांच्या भिक्षेवर जगतो, त्याने गाय कशी पाळली असेल? अश्वत्थामा घरी आला आणि त्याने आपल्या आईला निरागसपणे विचारले की, आई, दूध म्हणजे काय? त्याची चव मी घेऊ शकतो का? एक प्रेमळ आई एखाद्या प्रिय मुलाची इतकी साधी विनंती कशी नाकारू शकते? हेल्पलेस कृपीला दुर्दैवाने पीठ पाण्यात मिसळून पांढऱ्या रंगाचा द्रव तयार करायचा होता, ज्याला तिला दूध म्हणायचे होते. तिने तो ग्लास गायीचे दूध म्हणून अश्वत्थामाला दिला. बिचारा अश्वत्थामा मनापासून ते प्यायला आणि मित्रांसोबत खेळायला गेला. जवळच्या कोपऱ्यातून उलगडत असलेले हे दृश्य पाहणाऱ्या द्रोणाचार्यांना हे अपमानास्पद दृश्य सहन झाले नाही. म्हणून द्रोणाचार्य हस्तिनापुरात कौरव आणि पांडवांचे शिक्षक म्हणून काम करू लागले. जेव्हा पांडव आणि कौरवांनी द्रोणाचार्यांच्या गुरुकुलात प्रवेश घेतला, तेव्हा हे सर्व सुरू झाले. आणि अश्वत्थामा, ज्याला नेहमीच सत्ता आणि आज्ञेची लालसा होती, म्हणून त्याची सर्वात ज्येष्ठ कौरवांशी मैत्री झाली. दुर्योधन, जो पुढचा राजकुमार होणार होता आणि अखेरीस हस्तिनापूरचा राजा. अश्वत्थामाचे वर्णन महाभारतात उंच, गडद आणि प्रतिभावान योद्धा म्हणून केले आहे. अश्वत्थामा हा रुद्राचा पुत्र मानला जात होता. त्याच्या काही गुणांचा वारसा होता. रुद्राप्रमाणेच अश्वत्थामा रागावलेला असताना त्याला युद्धात हरवणे अशक्य होते. परंतु अश्वत्थामा हा सर्व वेदांचे ज्ञान असणारा जाणकार ब्राह्मण असल्याने त्याची शांतता सहजासहजी गमावली नाही. अश्वत्थामा गुरु राजपुत्रांकडे वाढला. तो दुर्योधन आणि कर्णाच्या जवळचा होता. कर्ण आणि अश्वत्थामा यांच्यात एक मजबूत बंध निर्माण होणे स्वाभाविक होते, कारण ते दोघेही गुरु राजांच्या शाही वंशातील विचित्र पुरुष होते. अश्वत्थामा सर्व शुद्ध कलांचे ज्ञान असलेला एक शूर योद्धा बनला. अश्वत्थामा भगवान श्रीकृष्णाप्रमाणेच 64 कला 18 विद्यांमध्ये पारंगत होता. त्यांनी त्याची शिक्षा त्यांचे पिता द्रोणाचार्यांकडूनच नव्हे, तर भगवान परशुराम, दुर्वासा ऋषी, महर्षी वेदव्यास, कृपाचार्य तथा भीष्म यांच्याकडून प्राप्त केलेले होते.
अर्जुनाच्या व्यतिरिक्त तो एकच होता ज्याला ब्रह्मास्त्राचे ज्ञान मिळाले होते. कुरुक्षेत्राच्या युद्धात अश्वत्थामा कौरवांच्या बाजूने लढला. भीष्मांच्या पतनानंतर द्रोणाचार्य कौरव सैन्याचे सेनापती बनले. लवकरच पांडवांना समजले की वैद्य युद्धात द्रोणाचार्यांचा वध करणे अशक्य आहे. तेव्हा धर्मराजाच्या आयुष्यात फक्त एकदाच खोटे बोलण्याची खूप प्रसिद्ध घटना घडली. द्रोणाचार्यांना भावनिकदृष्ट्या युद्ध करण्यास असमर्थ बनविण्यासाठी पांडव सैन्याने कौरव सैन्यातील अश्वत्थामा नावाच्या हत्तीचा वध केला. या दरम्यान रणांगणात जाणून बुजून अश्वत्थामा पडला आहे अशी बातमी पसरवली गेली. जेव्हा ही बातमी द्रोणाचार्यांच्या कानावर पडली तेव्हा त्यांच्या तार्किक मनाने या बातमीवर विश्वास ठेवला नाही, कारण त्यांना माहित होते की कोणतेही शस्त्र अश्वत्थामाला मारू शकत नाही. परंतु तरीही प्रेमळ वडिलांचे मन त्यांना मनापासून युद्ध चालू देऊ शकत नव्हते. द्रोणाचार्य या बातमीची पुष्टी करण्यासाठी धर्मराजाकडे वळले, कारण त्यांना माहित होते की रणांगणावर धर्मराजा हा एकमेव आहे ज्यांनी आपल्या आयुष्यात कधीही खोटे बोलले नाही. तेव्हा द्रोणाचार्यांनी अश्वत्थामाविषयी धर्मांना विचारले. तेव्हा धर्मराजाने उत्तर दिले, अश्वत्थामा हतोहतः नरो वा कुर्जरोवा, म्हणजेच अश्वत्थामा पडला आहे, पण तो हत्ती आहे की मनुष्य आहे याची खात्री नाही. त्यांचे पहिले वाक्य मोठ्याने व स्पष्ट होते व दुसरा भाग जाणून बुजून खालच्या आवाजात पार्श्वभूमीत मोठ्याने युद्धाच्या आवाजात म्हटला गेला. त्यामुळे धर्माचे ते बोलणे त्यांना स्पष्ट ऐकू आले नाही व अश्वत्थामा पडला आहे एवढेच वाक्य ऐकून द्रोणाचार्यांनी आपल्या मनात सर्वात वाईट कल्पना केली आणि विचार केला की आपण आपला प्रिय मुलगा गमावला आहे. त्यांनी आपली युद्ध छाती काढून मधल्या रणांगणात ध्यान करू लागले. ताबडतोब पांडव सेनेने वेळ न दडवता संधी साधली आणि धृष्टद्युम्नाने त्यांना मारले. ही महाभारतातील एक घटना आहे जिथे धर्मराजासारख्या अत्यंत आदरणीय पात्रांचे खरे जटिल स्वरूप दर्शवणारी. लढाई जिंकण्यासाठी भल्याभल्यांनाही विश्वासघातकी तंत्र वापरावे लागले. जेव्हा अश्वत्थामाला हा विश्वासघात कळला तेव्हा त्याच्या रागाची सीमा राहिली नाही. अखेर तो रुद्राचा पुत्र होता. या संतप्त अश्वत्थामाला सूड घेण्यापासून रोखणे अशक्य होते. त्याची सुडाची कथा महाभारतातील सर्वात क्रूर प्रकरणांपैकी एक आहे, ज्यात धर्माची कोणतीही सीमा नव्हती आणि अश्वत्थामाला दुःखाच्या अंतहीन चक्रात टाकले. पुढे तो कौरवांचा सेनापती झाला व धृष्टद्युम्नाचा वध करून आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतला. पुढे पांडवांनी युद्ध जिंकले व युद्ध संपल्यावर अश्वत्थामाचा प्रिय मित्र दुर्योधन त्याचा शेवटचा श्वास घेण्यापूर्वी पांडवांचा मृत्यू पाहण्याच्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी त्याने रात्रीच्या वेळी पांडवांच्या तंबूवर हल्ला केला आणि पांडवांच्या 5 पुत्रांना ते योद्धे आहेत असे समजून झोपेतच ठार मारले. शिखंडी, युधामन्यू, उत्तमौजासह डझनभर पांडव सैनिकांची कत्तल केली आणि अगदी उपपांडवांना सुद्धा मारले व भागीरथीच्या काठावर व्यासांच्या आश्रमात लपून बसला. युद्धाच्या शेवटी भगवान कृष्ण, पांडव आणि द्रौपदी रात्री छावणी बाहेर होते आणि परतल्यावर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. या भयंकर बातमीने पांडवांचा नाश झाला. उद्ध्वस्त झालेल्या पांडवांनी अश्वत्थामाचा सामना केला. पांडव अजून जिवंत आहेत हे पाहून अश्वत्थामाला राग आला व त्यांना मारण्यासाठी त्याने ब्रह्मास्त्र सोडले. श्रीकृष्णाने अर्जुनला ब्रह्मास्त्र सोडण्यास सांगितले. 2 प्राणघातक शस्त्रांच्या टक्करमुळे संपूर्ण विश्वाचा नाश होईल या चिंतेने ऋषींनी व देवांनी त्यांची शस्त्रे परत घेण्याची प्रार्थना केली. देवांनी सांगितल्याप्रमाणे अर्जुनाने केले, पण अश्वत्थामा ज्याने ते परत कसे घ्यावे हे कधीही शिकले नव्हते. त्याला निशाण दुसरीकडे वळवण्यासाठी सांगितले असता कपटाने त्याने पांडवांच्या संपूर्ण वंशाचा अंत करण्यासाठी उत्तरेच्या गर्भाकडे निर्देशित केले. त्यावेळी उत्तरा ही अर्जुनचा नातू अभिमन्यूच्या मुलापासून गरोदर होती. श्रीकृष्णाने त्या मुलाला जिवंत केले व संतापून अश्वत्थामाचे रत्न काढून घेतले व शाप दिला की त्याच्या कपाळावरील जखम कधीच बरी होणार नाही आणि त्याचे शरीर व्रण आणि पुणे झाकले जाईल आणि त्याला रक्ताचे ओघळ येईल. ते असेही म्हणाले की अश्वत्थामाला कलियुगाच्या शेवटपर्यंत भयंकर कुष्ठरोगाने जगावे लागेल आणि त्याला कोणाचीही मदत केली जाणार नाही. त्याला अन्न आणि निवारा दिला जाणार नाही आणि हा शाप मृत्यूपेक्षाही घातक ठरला, कारण अश्वत्थामाला माहित होते की तो अमर आहे आणि त्याला कलियुगाच्या शेवटपर्यंत त्याच्या पापाचे ओझे वहावे लागेल. काही लोकांना आजही अश्वत्थामाचे दर्शन झालेले आहेत. असे म्हणतात की द्वापार युगात माणसाची सरासरी उंची 12 ते 14 फुटांच्या दरम्यान असायची.
आणि या उंचीचा माणूस या काळातील असू शकत नाही. तथापि या सर्व कथांसह अश्वत्थामाचे दर्शन अत्यंत दुर्मिळ आहे, कारण त्याच्याकडे दृश्यमान किंवा अदृश्य राहणे हे निवडण्याची शक्ती आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.